योद्धा न्यूज मराठी। निमगाव येथे खंडेरायाच्या जयघोषात भगत परिवाराचा स्नेह सोहळा संपन्न। कृष्णाली महिला भजनी मंडळाच्या सुरावटींनी रंगली सायंकाळ। राजगुरुनगर खेड। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले निमगाव खंडोबाचे येथे नुकताच एक अभूतपूर्व भक्तिमय सोहळा पार पडला। निमगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या खंडोबा मंदिराचे पुजारी भगत परिवारातील शुभविवाह संपन्न झाल्याप्रित्यर्थ त्यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापूजा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्तानं आयोजित केलेल्या विशेष भजन सोहळ्यानं संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला। प्राचीन वारसा आणि भक्तीचा जागर। जेजुरीच्या खंडेरायाप्रमाणेच निमगाव येथील खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे। अतिशय पुरातन, नक्षीदार कोरीव काम आणि भक्कम बुरुजांची तटबंदी असलेल्या या मंदिरात दर पौर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी असते। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भंडारच्या उधळणीत न्हावून निघणाऱ्या या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य जपत भगत परिवारानं आपल्या घरातील मंगल कार्य धार्मिक उत्साहात साजरे केले। कृष्णाली महिला भजनी मंडळाची भक्तिमय सेवा। या मंगल प्रसंगी राजगुरुनगर येथील प्रसिद्ध कृष्णाली महिला भजनी मंडळ यांना निमंत्रित करण्यात आले होते। सायंकाळच्या सत्रात झालेल्या या भजन कार्यक्रमात महिलांनी एका सुरात आणि तालबद्ध आवाजात रामकृष्ण हरीच्या गजरानं सुरुवात केली। त्यानंतर सादर केलेल्या सुंदर गवळणींनी उपस्थितांची मनं जिंकली। प्रमुख सहभाग भजनी मंडळातील सौभाग्यवती, सांडभोर, वाळुंज, भगत, ढोरे, मांदळे व इतर सर्व महिला सदस्यांनी उत्कृष्ट गायन सादर केले। वाद्यसाथ प्रमुख वादक संतोष गाडेकर यांनी आपल्या तबला वादनानं भजनाला विशेष रंगत आणली। मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार। या कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। यामध्ये शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आनंदा ढोरे सर, दत्ता भगत सर, संतोष गाडेकर, पांडुरंग पवळे सर यांसह गावचे प्रमुख नागरिक आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भगत परिवारातर्फे कृष्णाली महिला भजनी मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित सर्व पाहुण्यांनी या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले। स्नेहभोजन आणि आभार। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला। भगत परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि कलाकारांचं आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। भक्ती, कला आणि नात्यांचा मेळ घालत निमगावमध्ये पार पडलेला हा सोहळा सांस्कृतिक वारसा जपणारा ठरला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।